नगरमध्ये कारागृहाच्या कस्टडीमध्ये गुडघाभर पाणी साचलं। गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे चारही कस्टडीत पाणी भरलं। नांदेडमध्ये ओढे आणि नाल्यांना पूर आल्याने पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं, यामुळे वाहतूक ठप्प झाली। तर संततधार पावसामुळे नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। वर्धाच्या महाकाळ इथल्या धाम नदी प्रकल्प सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला। पावसाने धाम नदी ओसंडून वाहते। नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे बालधून इथल्या अशोकनगर शिवाजीनगर परिसरातल्या घरांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। यामुळे या परिसरातल्या नागरिकांना केडीएमसीच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं। रायगडमध्ये पूरस्थिती अद्याप देखील कायम असल्यामुळे पूरग्रस्तांबरोबरच दरड-प्रवण क्षेत्रातल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। दरड क्षेत्रातल्या 2,500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून पूरस्थितीची पाहणी केली। बदलापूरच्या हैदरापाडा इथल्या परिसरात पावसामुळे पाणी साचलं, यामुळे गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला। यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली। ठाण्यातल्या बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली। धरण 65% भरले असल्यामुळे धरणाजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाणीसाठ्यात 3 मीटरने वाढ झाली, तर 24 तासात 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला। यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। तर 351 क्युसेक प्रति सेकंदाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातो। वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या उसगाव धरण ओव्हरफ्लो झाले। यामुळे धरणावर पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली। हे धरण मासेमारीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे नागरिक मासेमारीसाठी यामध्ये उतरले होते। दरम्यान या धरणावरती मासे खरेदीसाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीच्या वारणा नदीपात्राच्या काठावर मगरीचं दर्शन झाले। नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीपात्रातली मगर काठावर विसावा घेते, तर 7 ते 8 फूट लांबीची असणारी ही मगर काठावर आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। शिळभाटा मार्गावरच्या मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे गुडघाभर पाण्यातून इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागला। तर पाणी साचल्याने इथली वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं। भावरच्या पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। या क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणात 72% इतका पाणीसाठा झाला। त्यामुळे पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग विद्युत गृहाद्वारे करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्याच्या पिंपरीमध्ये मोरया गोसावी मंदिराला पाण्याने पूर्णपणे वेढा घातला होता। पवना नदीच्या पात्रातल्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे मंदिर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं। कल्याणच्या खाडी किनारी रेती बंदरावर पाणी साचलं। खाडी किनारी रेती बंदरावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र पावसाचा जोर या ठिकाणी कमी झाल्याने सगळीकडचं पाणी आता ओसरायला सुरुवात झाली। नाशिकमध्ये जीव धोक्यात घालून तरुणाई वाहतं पाणी पाहण्यासाठी धरणकाठी आल्याचं पाहायला मिळालं। महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण पोलिसांसह जलसंपदा विभाग याकडे दुर्लक्ष करतं। मुसळधार पावसानंतर नांदूर माध्यमेश्वर धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आला, तर मराठवाड्याकडे 8804 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला। वाशिममधल्या काटेपूर्णा नदीला पूर आल्यानं कुत्तरडो मार्गावरच्या 4 गावांचा संपर्क तुटला। यामुळे गावातल्या रहिवाशांची गैरसोय होते। काटेपूर्णा नदीवरच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल सतत पाण्याखाली जातो। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं। पुण्याच्या मुळशीमध्ये मुसळधार पावसामुळे होतले गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं। त्यामुळे इथं जाणारा मार्ग बंद झाल्याने या गावातल्या नागरिकांना याचा फटका बसला। रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र नागरिकांचं जनजीवन यामुळे विस्कळीत झालं। तर जिल्ह्यातल्या खेड, रत्नागिरी, लांजा आणि राजापुरात पाऊस सुरूच आहे। नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे औद्योगिक वसाहतीला देखील मोठा फटका बसला। महापे, पावणे, कोपरखैरणे, तुर्भ्या औद्योगिक वसाहतीत नाल्यातलं पाणी रस्त्यावर आलं। यामुळे इथून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। मातोश्री इमारतीच्या संरक्षण भिंतीवर झाड कोसळलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या संरक्षण भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर रस्त्यावरचं झाड प्रशासनाकडून हटवण्यात आलं असून वाहतुकीसाठी हा रस्ता देखील मोकळा करण्यात आला।
साताऱ्यातल्या मेढा कुडाळ घाटामध्ये रस्त्यावर चिखल आणि दगड वाहून आल्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली होती। या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने इथल्या नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। वर्ध्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। हिंगणघाटच्या मनसावळीमध्ये 60% शेतजमीन पाण्याखाली गेली। नाणेघाट घाटघर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झाले। आदिवासी भागातले अनेक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होती। अमरावतीतल्या अंबाडच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्याचं कारण म्हणजे खोदून ठेवलेला रस्ता, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग बंद झालाय। तसंच शेतीची कामं ठप्प होऊन मोठं नुकसान होत आहे। मावळ आणि मुळशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली। मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले, तर पावसामुळे सर्व धरणातल्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली। वाशिमच्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचं नुकसान झाल्यानं पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, तर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतातल्या बांधावर जाण्याचे आदेश देण्यात आले। मात्र शेतकऱ्यांना एका जागी बसून पीक विम्याची सर्व कंपनीचे प्रतिनिधी करतायत। वर्ध्यात मुसळधार पावसामुळे उपविभागातले 22 रस्ते वाहून गेले, तर शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं। त्यामुळे वाहून गेलेल्या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली। नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांची इथं चांगलीच गर्दी झाली होती। पुरंदरमध्ये जोरदार पावसामुळे कऱ्हा नदी दुथडी भरून वाहू लागली, तर कऱ्हा नदीला महापूर आल्यामुळे खळदगावमध्ये पुराचा धोका निर्माण झालाय। मग नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या। पुण्यातल्या वारजेमध्ये गोठ्यात बांधलेली 14 जनावरं पाण्यात बुडाल्यानं दगावली आहेत। नदीपात्रालगत गोठ्यात ही जनावरं बांधली होती, मात्र नदीपात्रातलं पाणी वाढल्यानं हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला। साताऱ्यातल्या मोपर्डी गावात पावसामुळे एका घराची भिंत कोसळली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर भिंत कोसळतानाचा व्हिडिओ आता समोर आला। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धोकादायक पर्यटन स्थळांवर जायला नागरिकांना आता मनाई करण्यात आली। पुढच्या 48 तास पर्यटन स्थळांवर जायला बंदी घातली। कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली। पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शहरातल्या काचीवाडीमध्ये परिस्थितीची पाहणी केली। तिथे त्यांनी विविध भागांना भेटी दिल्या। वसई अर्नाळा मार्गावर एसटीचं चाक निखळलं होतं, यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वसईकरांनी केली। परभणीतल्या महसूल कर्मचारी 15 तारखेपासून बेमुदत संपावर गेल्यानं लाडकी बहीण योजनेसह शैक्षणिक प्रमाणपत्र न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। असं असताना मात्र ऑर्केस्ट्रा कलाकारांबरोबर परभणीचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी गाण्याचा आनंद लुटतात, त्यामुळे सामान्यांकडून आता रोष व्यक्त केला जातो। केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात इंदापूरच्या राष्ट्रवादी पवार गटाकडून तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हातात फलक घेऊन केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाचा शरद पवार गटानं निषेध केला। कांदा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। राज्यभरात सरकार साठवणुकीसाठी कांदा महाबँक उभारणार आहे। नाशिक, संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारली जाणार आहे। अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू केला जाणार आहे। यामध्ये अणुऊर्जेच्या मदतीनं इथली कांदा नासाडी रोखण्यात येणार आहे।